नमस्कार. आज मी तुम्हाला घाऱ्या कशा बनवायच्या ते सांगते. जी ही आमची पद्धत आहे. 2 मी रताळी घेतली आहेत. थोडं मीठ घेतलंय. गूळ हे करून घेतलाय. सुरीने चलून घेतलाय. नंतर हे गव्हाचं पीठ आहे आणि वेलचीचे दाणे आहेत ते बारीक करून घेतलेले आहेत. इकडे मी 2 हे कढया तापायला ठेवल्यात. तर मला 2 भाज्या करायच्या त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी आपण हे सगळं एकत्र करून घेऊया. हे बारीक करून घ्यायच्यात रताळे. आणि गव्हाचं पीठ एकदम कमी आपण घेतलेलं आहे. नुसतं नावाला घ्यायचंय ते. मीठ एकत्र. रताळ जास्त लागलं पाहिजे त्याच्यामध्ये चवीला. हे एका हाताने कॅमेरा दाखवायला तर त्याच्यामध्ये हलते. हे बघू शकता आपण गव्हाचं पीठ कमी किती घेतलंय आणि रताळ किती जास्त घेतलंय. हे सगळं एकजीव करून घ्यायचंय आणि त्याचा गोळा करायचा आहे आपल्याला. तर मग गव्हाचं पीठ तुम्ही जास्त टाकत गेला तर ते बेचव होईल. त्याला चव नाही लागणार. आपल्याला फक्त घाऱ्या करायच्यात. त्याच्यात रताळाचं प्रमाण जास्त पाहिजे. त्या प्रपोर्शनने गूळ टाकायचा आहे 2. त्या प्रपोर्शनने वेलची पण टाकायची आहे. आणि गव्हाचं पीठ एकदम कमी प्रमाणात म्हणजे नावाला पाहिजे आपल्याला. जास्त नकोय. हे बघा गोळा मळत आलेला आहे. थोडस अजून हे चिकट तरी पण आपण गव्हाचं पीठ अजून वाढवणार नाही आहे त्याच्यातच आपल्याला ते मळायचंय. नंतर ह्याला जरा हलतंय सपोर्ट नाही. 2 हाताने करायला लागलं तर ते पकड चांगली बसते. आता मला एका हातात कॅमेरा घ्यायला लागतोय आणि एका हातानेच हे सुरू आहे. थोडस ते समजून घ्या. आपला गोळा तयार मग झालेला आहे. तो एका भांड्यात थोडस तेल टाकू तवतेला. असं छान मिश्रण तयार झालेलं आहे रताळ्याच्या घारीच. आता आपला हाताला पण जेवढं हे लावलेलं तेल ते पण सगळं ह्याला लावून घ्यायचंय. मस्तपैकी गोळा तयार झालाय. तर आपण तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे भांड धुवायला टाकू. किती छान गोळा झाला बघू शकता तुम्ही. रताळ्याचं प्रमाण जास्त आहे. आता ते थोडा वेळ मुरेल तोपर्यंत माझ्या भाज्या तयार होते. एका हाताने हात पण धुतेय. तारेवरचीच कसरत आहे. थोडस समजून घ्या. आता आपण पहिली भाजी करायला घेणार आहे
शेपूची भाजी करूया. त्यात तेल टाकू. तेल मला वाटते जास्त पडले, ते आपल्याला दुसऱ्या भाजीत असं टाकायला. चमच्याने ते काढून दुसऱ्या भागात ट्रान्सफर करा, कारण आपली भाजी थोडीशी शेपूची. येताना ऑफिसवरून येताना शेपूची भाजी आणली, नीट केली, ते चिरून ठेवली. त्या प्रोपोर्शनने मीठ टाका किती त्याच्यात. नंतर ही मुगाची डाळ भिजायला ठेवलेली, आता ती चांगली भिजली, तिला धुवून वगैरे मी ठेवली आहे. त्या कढईत आपण तेल घेतलेले, नंतर मीठ टाकलं. आता लसूण टाकू. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करू आणि ते उलटण्याने उलटू. हे बघा, लसूण अजून थोडस कच्चाच वाटतं. लसूण कच्चा नाही राहिला पाहिजे कुठल्याही भाजीत, तर त्याची चव बिघडते. लसूण थोडासा अजून भाजला पाहिजे. हा, भाजलेलं आहे. आता ह्याच्यात आपण हिरवी मिरची टाकू. हिरवी मिरची पण चांगली भाजून घ्या. कच्ची नाही राहिली पाहिजे, ती पण डाग थोडेसे पडले पाहिजे. बघा, लसूण पण हे झालंय, भाजलाय. आता ह्याच्यात आपल्याला डाळ टाकून द्यायची. लागणार आहे त्या पद्धतीने डाळ टाकून घ्या. डाळ भाजीच्या वरून नाही टाकायची, ती पण नीट तेलामध्ये तळून घेतली पाहिजे. त्याच्यात पण कच्चापणा नाही राहिला पाहिजे. या ठिकाणी फक्त तेलात आपण मीठ टाकल्यामुळे मिठाचं पाणी झालंय, ते सगळ्या बाजूला आता ते व्यवस्थित लागतंय. डाळ पण झाली. आता पण जी भाजी धुवून ठेवलेली त्याचा ह्याच्यात टाक. शेपूची भाजी. हे बघा, ही आपली शेपूची भाजी. आता हे इकडे शिजेल, तोपर्यंत आपण दुसरी भाजी करू. इकडे तेल टाकून घेऊया. बटाट्याची भाजी करायची. तेल टाकल्यानंतर चांगलं गरम झाल्यानंतर त्यात हळद टाका. हळद पण टाकली. नंतर त्याच्यात आपलं काळं तिखट टाका, जे आपण वर्षाचं बनवतो ते. नंतर हा मसाला वाटलेला. या मसाल्यामध्ये कांदा नाही, या मसाल्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर असं आहे. ह्याचं मिश्रण हे चांगलं भाजू दे. त्याला तेल सुटलं पाहिजे स्वतःच. त्याच्यावरून कळेल की हे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. हे बघा, तेल सुटायला लागलंय.
त्यात आपला बटाटा टाकून मी जो मी उकडून ठेवलं होतं हे चांगलं परतो. आपल्याला पातळ भाजी करायची आहे, वाटणाची भाजी आहे. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त. इकडे ही भाजी शिजते, इकडे ही भाजी शिजते. थोडा वेळ हे तयार होईल. ते झाल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवते कसं झालंय ते. बाय.